राज्यामध्ये विशेषतः सोलापूर धरून मराठवाड्यातील 5 जिल्ह्यामध्ये जे आसमानी संकट आलेलं आहे, त्या संकट प्रसंगी शेतकऱ्यांच्याकडे आणि नागरिकांच्याकडे धावून जाऊन मदत करावी या एका अपेक्षेने ही जी बैठक बोलावली आहे, त्या बैठकीला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराचे अध्यक्ष आदिल फरास, महिला अध्यक्षा रेखावळे, जयदा मुजावर, ज्यांचा आज आपण सत्कार केला ते पीएन पाटील साहेबांचे दोन्ही चिरंजीव श्री राजेश पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, श्री राहुल पाटील ज्यांनी परवाची विधानसभा निवडणूक लढवली आणि फार थोड्या कमी मताने त्यांचा पराभव झाला. ते आता 10चे 13 मतदारसंघ होणार असल्यामुळं युतीच्या अडचणी न येता नवीन होणारे आमदार राहुल पाटील. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.